मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि राहुल शेवाळे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। गणेश नाईक हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर करत असलेले गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वर्षा निवासस्थानी दोन्ही नेते दाखल झाले आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गणेश नाईक यांना समज द्यावी असं उदय सामंत यांनी आवाहन केलं आहे। उदय सामंत आणि राहुल शेवाळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक सातत्याने एकनाथ शिंदेंवर आरोप करतात आणि हीच बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यासाठी उदय सामंत आणि राहुल शेवाळे वर्षा इथे दाखल झाले आहेत। आणखी माहिती घेऊया त्याबद्दल आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, नक्कीच आपण पाहिलं आहे का काही दिवसापासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हा वाद शिगेला पोचला आहे। गणेश नाईकांनी अनेक आरोप एकनाथ शिंदेवरती केलेले आहेत, अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत आणि ही जी आरोप आहेत हा जो सिलसिला आहे हा कुठेतरी थांबावा आणि महायुतीमध्ये असे कोणतेही आरोप होऊ नये यासाठी उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती दुपारी आणि त्यांनी स्पष्ट केले होते का ह्या संदर्भात राहुल शेवाळे आणि मी म्हणजे उदय सामंत हे भेटणार आहोत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना आणि याबद्दलची दखल घेण्यास सांगणार आहोत, त्यांना अपील करणार आहोत की हे सर्व थांबलं पाहिजे, गणेश नाईकांना तुम्ही आवरा, अशा अनेक गोष्टींचा खुलासा ते करणार आहेत। आणि त्याचबरोबर जर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही गणेश नाईक ऐकले नाही तर मग शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ, मग आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, अशी भूमिका उदय सामंतांनी घेतली होती। आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता वर्षा निवासस्थानी उदय सामंत आणि राहुल शेवाळे पोचलेले आहेत आणि त्या दोघांचीही आता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होतील आणि त्याच्यामध्ये गणेश नाईकांविरुद्ध सर्व तक्रारी ते करणार आहेत, सर्व जो पाळा वाचून दाखवणार आहेत। आता याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। यानंतर आता गणेश नाईकांना कुठे चपकार बसतो का, गणेश नाईकांना कुठचे आदेश मिळतात का पक्षाकडनं, हेही पाहणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे कपिल, धन्यवाद या माहितीसाठी।